तर आता पाहूयात सुपरफास्ट 50 न्यूज। मनसे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मतदार नसलेली सेना झाली। म्हणजे रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचते खुळं, अशी अवस्था राज ठाकरेंची झाली असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी केली। अशोक चव्हाणांनी प्रचारासाठी मंच भाड्याने आणला, काल नेता भाड्याने आणला। समर्थन मिळवण्यासाठी अशोक चव्हाणांनी नवं पॅटर्न तयार केल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे। राज ठाकरेंचं भाषण म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहे, अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केली आहे। एक आमदार खासदार नसलेल्या पार्टीचा अध्यक्ष मोदी आणि शहा संपवण्याची भाषा करत आहे, अशी बोचरी टीकाही विनोद तावडेंनी केली आहे। राज ठाकरेंच्या भाषणामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे। राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपची भीती वाटते आणि म्हणूनच सभांचा खर्चाचा प्रश्न विचारला जातो, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे। केंद्रीय मंत्री अनंत गीतेंनी प्रचारासाठी छापलेल्या पुस्तकात मुद्रक आणि प्रकाशक आणि प्रती यांचा तपशील छापलेला नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी दाखल केली आहे। तसंच प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या पुस्तकेची अधिकाऱ्यांकडून परवानगी देखील घेतली नव्हती। कोल्हापुरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांकडे दुर्लक्ष करतोय आणि विरोधकांना टार्गेट करत असल्याचा घणाघात पवारांनी केलाय। साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजेंवर टीका करताना शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची जीभ घसरली। आपल्यावर 2 वेळा प्राणघातक हल्ले झाले, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही सांगा, तिथे येईन, असं आव्हानच त्यांनी उदयनराजेंना दिलंय। यावेळी उदयनराजेंना आव्हान देताना त्यांची जीभ मात्र घसरली। आपल्या पहिल्याच भाषणावरून ट्रोल झालेल्या पार्थ पवारांनी कर्जतमधील सांगवी इथे झालेल्या भाषणात विरोधकांवर चांगलीच टीका केली। लोक माझ्यावर आणि साहेबांवर टीका का करतात मला समजत नाही, टीका करण्यापेक्षा त्यांनी मावळच्या विकासावर बोलावं, असा सल्ला पार्थ यांनी दिलाय। अहमदनगरच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे। युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे चुलते अशोक विखे पाटील आघाडीच्या गोटामध्ये सामील झाले। ते लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत। राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आकुर्डीमध्ये अजित पवार यांच्या हस्ते झालं। यावेळी पार्थ पवार अविवाहित आहेत असं सांगत त्याला निवडून द्या, असं अजित पवार यांनी म्हटलं। बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी शिट्टी चिन्ह न मिळाल्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यावर सडकून टीका केली आहे। शिवसेना भाजपनं केलं ते राजकारण नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील प्रचारादरम्यान काँग्रेसला पाठिंबा देण्यावरून द्रमुकवर निशाणा साधलाय। डीएमकेचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींच्या नावाला पाठिंबा दिला, मात्र त्यांच्या या भूमिकेला आणि राहुल गांधींना महाआघाडीतील इतर पक्षांचा विरोध आहे, असं मोदी म्हणाले। भ्रष्टाचारी विरोधकांना आम्ही गेल्या 5 वर्षांमध्ये तुरुंगाच्या दारापर्यंत आणले, ते सध्या बेलवर आहेत, पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही त्यांना जेलमध्ये पोहोचवू, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावर टीका केली होती। काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत राफेलवरून पुन्हा एकदा मोदींवर हल्लाबोल केलाय। मोदींच्या कृपेनं फ्रान्स सरकारनं अनिल अंबानींचे कोट्यवधींचे कर माफ केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलाय। सगळे विरोधी पक्ष निवडणुकीमध्ये एकत्र येऊन मोदींचा पराभव करू, असं वक्तव्य आसाम युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे नेते बद्रुद्दीन अजमल यांनी केलंय। तसंच पराभवानंतर त्यांना चहा पकोडे विकायला पाठवू, अशी टीकाही अजमल यांनी केली आहे। काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी वाराणसीमधून पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्याची शक्यता आहे। यासाठी प्रियांका गांधी तयार असल्याची माहिती मिळते, मात्र याचा अंतिम निर्णय राहुल गांधी आणि सोनिया गांधी घेणार आहेत। ईव्हीएम मशीन व्यवस्थित काम करत नाही, अशी तक्रार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे। यावेळी नायडूंसोबत पक्षाचे खासदार देखील निवडणूक आयोगामध्ये उपस्थित होते। आयकर विभागाच्या छापेमारीचं सत्र सुरू आहे। तामिळनाडूच्या नमक्कलमध्ये एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयामधून आयकर विभागानं 14.54 कोटी जप्त केली। जप्त केलेली ही रक्कम ब्लॅक मनी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान आयकर विभागाकडून अधिक तपास सुरू आहे। मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री मेनका गांधी या अडचणीत आल्या आहेत। निवडणूक आयोगानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। मुस्लिमांना मतदानानंतर माझी गरज लागेल, म्हणून माझ्या बाजूने मतदान करा, असं आवाहन केल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका झाली होती। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी काँग्रेसला ट्विटच्या माध्यमातून आवाहन केलंय। दिल्ली, हरियाणा, चंदीगडमध्ये 18 जागांवर आघाडी करण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे। या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात। नमस्कार।
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.